आपल्या केसचा मी पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी निग्लेक्ट करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी पण खूप हलगर्जीपणा केला ह्या केसमध्ये. आता डॅडींच्याच फेवरमध्ये सगळेजण आहेत म्हटल्यावर हे तर होणारच. शालन यांच्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर शालन यांच्या बोटांच्या नखामध्ये कपड्यांचे धागे सापडलेले आहेत. आता जर जालंधर यांनी शालनला कड्यावरून ढकललं असेल आणि त्यावेळी जर झटापट झाली असेल तर शालन यांच्या नखामध्ये अडकलेले धागे हे जालंधर यांच्या कपड्यांचे असू शकतात. आणि हा आपल्यासाठी सबळ पुरावा असू शकतो. या केसचा टर्निंग पॉइंट म्हणा ना. काहीही करून आपल्याला हा पुरावा मिळवला पाहिजे. आता हा पुरावा एकतर त्या जागेवर असू शकतो किंवा जालिंदर यांच्याकडे असू शकतो. सूर्या, तुळजा, आपल्याला काहीही करून हा पुरावा मिळवला पाहिजे. हे काय भांगतून कपडे धुतो का रे तू? आमचा पंचा फाटलाच कसा? मालक, आज नाही मी कपडे धुवत तुमची. माझ्याकडनं झालंच नाही. हे लोक ना आधी चुका करतात आणि मग कबूल बी करत नाहीत. डॅडी, अहो तुम्ही कशाला तक करताय? अहो एवढं पंच आहेत आपल्याकडे आणि लागला तर अजून एखादा आणू. त्याच पंचात एवढं काय होतं? अरे छत्री पंचा म्हणजे इज्जत असती आणि ती अशी कोणाला बी फाडू द्यायची नसती. अरे आमचा पंचा फाटलाच कसा पण? मालक, मी शपथ घेऊन सांगतो, माझ्याकडं नाही फाटलेला आहे. हो, आधीच फाटलेला होता. हे काय कबूल करणार नाही. ए छत्री, हा. उद्या नवीन पंच घेऊन ये. होय. ए तू निघ रे बाबा, चल. याच्याकडनं फाटला नाही, आम्ही वापरत असताना फाटला नाही. अहो, पंचा फाटलाच कसा? हा? आओ, हे घ्या तुमचं दूध. ते मी काय म्हणत होते, तुम्ही जिम काढायचं म्हणत होता ना, त्याचं काय झालं? आओ, काय विचारते मी, तुमच्या जिमचं काय झालं? काय होणार आहे? पैसे नाही आहेत माझ्याकडे म्हणून सगळं थांबलंय. टाकायचे ना मला पण जिम, पण पैसे नाही आहेत ना. तू काय विचारतेस का? तू देणार आहेस पैसे का जाऊन तुझ्या भावाकडनं आणणार आहेस? उगाच नको ते विचारत जाऊ नको. आणि काय ग, काय मिळतं तुला हे सगळं विचार? आधी स्वतःचे प्रॉब्लेम सोडो, स्वतःच्या अडचणी सोडो. माझं मी समर्थ आहे. मी फक्त ते विचारत होते. एवढं चिडायला काय झालंय तेव्हा? आणि तसं बी आपण एकमेकांना अडचणी नाही सांगितल्या तर त्यावर उपाय कसा निघणार? आणि मी तुला विचारलाय काय ग उपाय? हा, माझं मी काढीन की उपाय. मी काय अडाणी नाहीये. आणि हे बघ, तू नको तिथं तुझं नाक नको खुपचू. तुम्ही आधी स्वतःकडे बघा आणि सांगा मला, कसा काढणार तुम्ही उपाय? हे असं अजून किती दिवस चालत राहणार आहे? दिवसभर नुसतं मित्रांसोबत बाहेर फिरायचं, काहीच काम करायचं नाही, एक नोकरी धरायची नाही, सतत नोकऱ्या बदलत राहायच्या. ह्यानं काय मिळणार आहे आपल्याला? ए, उगाच तू मला शहाणपण शिकू नका. मला माहिती आहे मी काय करतोय आणि मला काय करायचं ते. एक दिवस माझ्याकडे पैसा येऊ दे, मग तुम्हाला सगळ्यांना दाखवतो मी कोण आहे. कसा येणार पैसा? सांगा ना, कुठून आणणार पैसा? हे म्हणजे असं झालं की रस्ता आधी मोकळा होऊ दे, मग मी त्याच्यावर गाडी चालवेन. पण असं नसतं. रस्ता कधीच मोकळा नसतो. आपल्यालाच गाडी घेऊन त्यावर उतरावं लागतं आणि गाडी कशी चालवायची हे शिकावं लागतं. तुम्हाला जर खरंच जिम काढायची असेल ना, तर कुठून तरी पैसा येईल, कोणतरी पैसा देईल. त्यासाठी वाट बघत बसण्यात काही अर्थ नाहीये. हे बघ, तू मला शहाणपणा शिकू नको सांग. माझ्याकडे पैसा पण येणार आहे आणि माझी जिम पण होणार आहे. मी श्रीमंत पण होणार आहे आणि माझं नाव पण होणार आहे. तुला ना मला काय बोलायचं बोल, मला किती हिनवायचं हिनव, पण एक दिवस माझ्याकडे पैसा येईल आणि ज्या दिवशी पैसा आला ना, त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना दाखवणार. तुला मी माझ्या बाजूला पण नाही उभा करणार. कळलं काय? साहेब, काय पण म्हणा बरं का, इथं आल्यापासून आमची एकदम मजा चालली. अहो, एवढं उभ्या आयुष्यात आम्ही कधी खाल्लं नाही. निंबाळकरांचा वाडा आहे.
तिथं काय बी कमी पडत नसतं. फक्त दिलेलं काम नीट करा म्हणजे झालं. हा होईल साहेब, नक्की होईल. तिथं काय खायला बोलवलं का तुम्हाला? हा नाही साहेब, आमच्या टाकलेल्या लेकीला घेऊन जायला बोलवले. बसा बसा. डॅडी आहो. ही बंदूक पाहिली का? यातल्या प्रत्येक गोळीवर तुम्हा दोघांचं लावून लिहून ठेवलेलं आहे असं समजा. साहेब, काय चुकलं काय आमचं? अहो, तुम्ही सांगताय ते सगळं करतोय की आम्ही. आणि काय करायला पाहिजे? आम्ही म्हणतोय तसं करताय तर काम पूर्ण व्हायच्या आधी खात का बसलाय? तुम्हाला प्रेमानं सांगतोय, आमचं काम जर वेळेत पूर्ण झालं नाही, आमचं काम जर तुम्ही मजा मस्तीत घेतलं, बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या तुमच्या मेंदूत रिकाम्या करीन. पोलीस तर सोडा, गिधाडांना पण तुमच्या बॉड्या घावायच्या नाहीत, कळलं का? अहो डॅडी, कशाला चिडताय तुम्ही त्यांच्यावर? आता बॉम्ब लावलाय ना आपण, हळूहळू त्याची वाट पेटत जाऊन बॉम्बस्फोट होतोय का नाही बघा. चिरंजीव, मला तुमची हीच गोष्ट आवडत नाही. काम फत्ते व्हायच्या आधीच तुम्ही आनंद साजरा करायला सुरुवात करता. अरे इथे एक मिनिट महत्वाचा असताना तुम्ही यांना कुठं खायला घालत बसलाय? या सूर्याच्या पोटात एक घास पण जाणार नाही एवढं टेन्शन मध्ये ठेवा त्याला. हळूहळू समजोई. 20 लाख तुमच्या मड्यावर घातलीत ते का असं हळूहळू करायला? डॅडी, त्यांनी बुद्धी चालवावी अशा अपेक्षाच ठेवू नका. त्यांना फक्त काम काय करायचं सांगा, मी बरोबर त्यांच्याकडनं करून घेतो बघा. हा, या सूर्याच्या घरातली आग सतत पेटती ठेवायची. त्याला लागणारा चटका कमीच नाही झाला पाहिजे, उलट त्या चटक्याचं दुखणं वाढतच गेलं पाहिजे. पुढच्या कोर्टाच्या तारखेपर्यंत आमच्या विरुद्ध पुरावा शोधायला त्याला येळच नाही मिळाला पाहिजे, इतका ताण देऊन ठेवा त्याच्या डोक्याला. पोलिसांकडे तो शशिकांत बघेल, आपण फक्त त्या सूर्याकडं आणि त्याच्या घरच्यांकडे बघायचं. मी पण बघतोच कसा आत टाकतो आम्हाला. नाही याचं घरच त्याच्यासाठी तुरुंग केलं, नावाचा जालिंदर नाही. भागव अजून आली ना जेवायला? पुरीने सकाळपासून काही खाल्लेलं नाही. राजू गेली बोलवायला. अगं हे असंच वागत राहिली तर कसं व्हायचं? एवढं समजवलं तरी पण समजूनच घ्यायला मागं नाही. दादा, तिचं ना खूप प्रेम आहे आपल्या सगळ्यांवर. आता थोडी चिडली आहे, पण कालिंदी मॅडम म्हणाले तसं सगळं तिच्याच हातात असणार आहे. मला माहिती आहे आपली भागू आपल्याला सोडून कुठंच नाही जाणार, आपल्यापाशीच राहणार आहे ती. ये भागू, चल. मी काय राहू इथे? सांग ना, काय राहू इथे? कोण आहे माझं इथे? बोल. भागू, काय लावलंस तू हे सगळं? हे बघ, मला कळतंय तुला आमच्या सगळ्यांचा राग आलाय, पण अगं तू हे समजून का घेत नाही की आम्ही तुला मुद्दाम सांगितलं नाही असं काहीच नाहीये. अगं तुला त्रास होऊ नये, तुला घरात परक वाटू नये म्हणून दादाने घेतलेली काळजी होती काही सगळी. आमचा काहीच स्वार्थ नव्हता ह्याच्यात, आणि तुझी फसवणूक करण्याचा कोणाचाच हेतू नव्हता. तू हे समजून का नाही घेते भागू? मला त्रास होते त्याचं काय? एवढे दिवस हे घर माझं म्हणून राहत होते मी इथे, पण आता परक्यासारखं वाटायला लागले.
लोक मला आपलीशी वाटणं बंद झाले. माझा विश्वास तुटलाय. बाबा असं काय बोलतेस? राजू ताई, ह्याला सांग मला याच्याशी काहीच नाही बोलायचंय. या घरातली कोणीच नव्हते ना? इथे फक्त जेवायला आणि झोपायला येत होते ना? मग सांगा किती पैसे झाले तुमचे? सगळे पैसे फेडेन मी. बोल किती पैसे झाले? भागू अगं बास झालं भागू. आजवर दादाने आपल्यासाठी जे काय केलं त्याचं तुला काहीच वाटत नाही का ग? बोलण्यावर जरा तरी ताबा ठेव भागू. नाही ठेवणार ताबा. काय करणार आहात तुम्ही? घरातून बाहेर काढणार आहेत? या घरातून बाहेर जायचं की नाही ते मी ठरवेन. आणि तुम्ही जर असंच समजवणार असाल ना तर मी आताच मंदिरात जाऊन राहील. तिकडेच जेवेन, तिकडेच झोपेन. जायचं असेल तर सांगा. जाते मी. भागू थांब. अगं तुला जितकं वाईट वाटतंय ना तितकंच वाईट आम्हाला सुद्धा वाटतंय. पण एवढं जर मनाला लावून घेशील ना तर यातनं बाहेर पडायला अवघड पडेल तुला. कालपासून मला काय वाटतंय ना वहिनी ते फक्त मला माहितीये. भागू अगं तुझं सगळं म्हणणं पटतंय ग. पण आजही तुला पूर्ण गाव सूर्याची बहीण म्हणूनच ओळखतं ना. पण मी आहे का दादाची बहीण? वहिनी, मानलेल्या बहिणीत आणि सख्या बहिणीत खूप फरक असतो. घरातल्या लोकांना काय वाटत नसेल पण बाहेरची लोक मला दादाची मानलेली बहीण म्हणूनच बघणार आहेत. भागू अगं तू लोकांचा का विचार करतेयस? तुझ्या दादाने तुला कधी अंतर दिलंय का? माहीत असून पण न सांगणं म्हणजे अंतर देणंच असतं वहिनी. याला सगळं माहिती होतं पण याने मला काहीच नाही सांगितलं. कारण आता माझ्यावर विश्वासच नव्हता. हो ना? माझ्या एका पण प्रश्नाचं उत्तर इथल्या कुणाकडेच नाहीये. मला नाही जेवायचं. भागू आत्या, तुम्ही बाहेर का नाही आलात जेवायला? इथं कशाला जेवण मागवलं? प्रत्येकाला आपल्या कुटुंबासाठी थोडा तरी वेळ द्यायला पाहिजे. सूर्या काय बोलत नाही पण आमचं मन नाही मानत या सगळ्या गोष्टीत भाग घ्यायला. आमच्यामुळे तुमच्या सगळ्यांची अडचण होती याचं मला जास्त वाईट वाटतंय. अहो आत्या, असं काय बोलताय? आणि तुम्ही काय जाणून बुजून करताय का? तुमच्या घरची परिस्थिती तशी आहे म्हणून तर तुम्ही आमच्या घरी आलात ना. आणि अडचणीत असलेल्या माणसाला मदत करणं हाच तर माणुसकीचा धर्म आहे. तुमच्या सगळ्यांचं मन किती मोठं आहे. तुमच्या सगळ्यांचा आभार कसं मानू तेच कळत नाही. त्याची काही एक गरज नाही. हे जेवण घ्या. बरं, आज डब्यात पेज नाही दिली, फिकट डाळीचं वरण केलंय. रोज तेच तेच खाऊन कंटाळा असेल ना म्हणून म्हणलं वेगळं काहीतरी करा. किती काळजी करशील ग पोरी. तुमच्या सगळ्यांच्या अशा वागणुकीमुळेच घराचं गोकुळ झालंय बघ. बरं मला सांग, सूर्याच्या आणि भागूमधला दुरावा मिटला का ग? तू काळजी करू नको ना. नको काळजी करू. भाग्यताई आहे ना, ती तुमच्या सगळ्यांवरती खूप प्रेम करते. ती नाही जाणार सोडून. नाही जाणार आहे सोडून. देवाच्या मनात असेल तर तसंच होईल. देव सध्या आपली परीक्षा बघतोय बघ.
देव बी चांगल्या लोकांची परीक्षा का बघतो तेच कळत नाही. आत्या, दादानं आम्हाला नेहमीच परिस्थितीशी लढायला शिकवलंय. त्यामुळे आता तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही. आपण फक्त लढत राहायचं. आम्ही तेच करतोय. बरं, तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, मी आहे. आई ती 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 रडत गेली. रडत गेली ती आई. भागू, बाळा उठ ना ग. हे बघ, आमचं चुकलंच, पण हे असं अन्नावर राग काढणं हे काही बरोबर नाहीये ग. ह्याच्यानं स्वतःला त्रास करून घेतेस तू. तुला आमचा राग आलाय ना, मग तू चिड आमच्यावर. हवं असेल तर ओरड, मार, काही कर, पण हे असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ना ग. बाबू अगं सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस तू. चल बरं, उठ आता. वहिनी, मी सांगितलं ना, मला नाहीये भूक. तुम्ही घ्या जेवून आणि जा इथून. अगं असं कसं जेवून घेणार? आणि तू जर काही खाल्लं नसेल तर तुझ्या दादाला तरी जेवण जाणार आहे का? का नाही जाणार? एवढे दिवस तो मला फसवू शकतो, तर मला सोडून जीवही शकतो. भागू अगं असं नको ना बोलूस. भागू, तुला माहितीये ना उद्या आपल्या घरात घट बसणार आहेत. तुझ्या दादाचा उपवास असतो आणि आज जर त्याने काही रात्री खाल्लं नाही ना तर उद्या पूर्ण दिवसभर त्याला त्रास होऊ शकतो. भागू, तू जर जेवली नाहीस तर सूर्यच काय, घरातलं कोणीही काही खाणार नाही हे चांगलंच माहितीये ना ग तुला. ऐकतेस का माझं? भागू अगं, तुझ्या दादाने तुला कधीतरी अंतर दिलंय का ग? अगं तुला सख्ख्या बहिणीपेक्षाही कधी कमी मानलं नाहीये त्याने. सख्खी बहीण मानणं आणि असणं यात खूप फरक आहे वहिनी. तू आण माझं जेवण इथं, मी खाईल, मला भूक लागली की. आणि त्याला सांग की तू जेवून घे. तुम्ही जर असं थट्ट केलं ना तर मी जेवणारच नाही. भागू अगं, आमच्या सोबत जेवली असतीस तर. नाही म्हटलं ना, नका मला समजू, नाहीतर मी अन्न पाणी सोडेल.